नमस्कार मैत्रिणींनो, काय तुम्हाला साड्या घालायचा कंटाळा आला आहे? सो चला आता एका पुराण्या साडीचा आपण रियूज कसा करूयात हे बघूयात. हे आहे माझ्या एका कस्टमरची साडी. सो त्याला मला एक छानसा असा मस्त ड्रेस शिवून द्यायचा आहे, जेणेकरून ती रोज घालू शकेल. साडीची झंझट नाही बिलकुल. सो आता बघा मी काय करते. पहिले बॉडी पार्ट कट करायचा आहे. त्यासाठी घेतला आहे मी 2.5 मीटर अस्तर कॉटनचं आहे. तुमच्याकडे सिल्कचं असेल तर सिल्कचं सुद्धा घ्यायचं. ज्या कापडचा पन्ना मोठा आहे तोच कापड अस्तर म्हणून घ्यायचा, कारण जो कॉटनचा याचा पन्ना कमी असतो ना, तो कापड घ्यायचा नाही, त्याच्यामध्ये काही घेरा येणार नाही. सो इथे मी बॉडी पार्ट कट करून घेते. ही आहे माझी 40 इंच कंबर असणाऱ्याची ड्रेस. सो त्यासाठी मी 16 इंच लांबी घेतली बॉडी पार्टसाठी आणि 10 इंच फिटिंग घेतली आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलं. आणि खाली कमरेला टक्स मारायचे आहे, त्यामुळं छातीचा भाग आणि कमरेचा भाग हे सारखा घेतला, कारण टक्समधून 1-1 इंच आपलं जाणार आहे. त्याला 1 इंच आकार देऊन असा गोल घेरा घेतला आणि आतमधून सुद्धा समोरच्या भागाचा कट दिला. आणि जे आपल्या बग्गलपाशी थोड्याशा मोडा पडतात ना ड्रेस घातल्यानंतर, ते न पडण्यासाठी आपण काय करायचं, आतमध्ये जे बग्गलचा भाग आपण 6 इंच लांबी घेतली ना, तिथे अर्धा इंच आपण आतमध्ये घ्यायचा. त्यामुळं काय होईल, मोडा पडणार नाही. समोरून आणि मागून दोन्ही साईडनं आपल्याला मोडा पडणार नाही. हे बघा. आणि आता ही मी कट करून घेते. आता इथे झालं आहे आपलं बॉडी पार्ट कट करून. हे जे वरची साईड पॅक होतं ना, ते सुद्धा मी पूर्ण ओपन करून घेते. आणि याचे गळे आणि बॅक आणि फ्रंट हे मी शिवताना कट करेल, कारण तुमच्यासोबत फक्त कटिंगचा व्हिडिओ शेअर करत आहे मी. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासोबत याच ड्रेसचा स्टिचिंगचा व्हिडिओ येईल. आणि हा आहे उरलेला 2 मीटर कापड. यामध्ये मला घेरा करायचा आहे. सो मी काय केलं, दोन्ही लेअरना सारख्या जोडून घ्यायच्या आणि असा तिरकस कापड 3 पदरी असं टाकून घ्यायचा. बंद भाग आपल्याकडून ठेवायचा. आणि 40 इंच कंबर आहे. सो टेपला तुम्ही क्रॉस करून 4च्या भागाने 10 इंच येईल. सो कंबर 10 इंच घ्यायची. वरती आपले 4 पार्ट होणार आहेत यामध्ये. सो आणि मेन पार्ट जेवढा घेतो ना, मेन फॅब्रिकपेक्षा अस्तर आपल्याला 2 इंच कमी घ्यायचं आहे. म्हणून मी 33 इंच माझ्यावाला मेन फॅब्रिक आहे आणि म्हणून अस्तर मी 31 इंच लांबी घेतली. आणि वरची साईडसुद्धा कापून घेऊन घेरा कापून घेतला आहे मी. इथे जे मधला भाग दिसतो ना आपण, इथे हे खालचा कपडा कसा जॉईन करायचा हे सुद्धा सांगते मी. इथे कमी पडते, थोडंसं कापड एक्स्ट्रा होता, असा स्ट्रेट करून घ्यायचा पूर्ण, कारण जोडताना आपल्याला खालीवरी झाला पाहिजे नाही त्याचा घेरा, कारण ते छान दिसणार नाही मग आतमधून अस्तर. सो असं वरची साईड बिलकुल जोडायचं नाही, कारण आपल्याला खालच्या साईडनं किती कापड असतो याचा अंदाजा लागत नाही. आणि हे असं आतमध्ये टाकायचं. जेवढा कापड आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी लागते ना, तेवढाच कापड आतमध्ये ठेवायचा. आणि असा कापडचं जे घेऱ्याच्या मापानं आपल्याला त्याला आखून घ्यायचा आहे, नंतर कट करायचा. हे बघा, जसा घेऱ्याचा आकार आहे ना, त्याच पद्धतीने मी कट करून घेतला. असंच व्हिडिओ बघत करायला तुमचा अंब्रेला कधीच चुकणार नाही. आणि आपलं थोडंसं जरी कापड एक्स्ट्रा आला असेल ना, तसं फोल्ड करून त्याला कट करून टाकायचा. सो आता इथे घेतले मी साडी. आणि या साडीचं जे प्लेन फॅब्रिक होतं ना, ते कट करून काढून टाकला मी. आणि हे मधला डिझाईनचा पोर्शन आहे ना, तो वेगळा केला. आणि जो आपला पदराचा भाग असतो ना, तो सुद्धा वेगळा केला. आता हा पदराच्या भागातनी आपल्याला स्लीव्स काढायचे आहे आणि बॉडी पार्ट काढायचे आहे. आणि ही 4 फोल्ड करून घेतलं मी. आणि जे अस्तरचं बॉडी पार्ट कट केला होता तेच मेन फॅब्रिकवर ठेवून त्याच मापाने आपल्याला थोडं मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे. हे कटिंग झाल्यानंतर मी स्लीव्स कट करायला घेतल्या. सो लेसचा जो पार्ट होता ना, ते खाली ठेवला मी, ते काढून टाकला नाही. तेच आपण स्लीव्सला वापरणार आहोत, जे साडीचा काठ होता. आणि आता इथे घेतला आहे मी 13 इंच उंची. आणि आपलं बग्गलचा भाग होता 6.5 इंच, तो त्या हिशोबाने 7.5 इंच मी याचीवाली लांबी घेतली. आणि असा बॉक्स करून घेतला आणि 3 इंच डाऊन केलं आणि त्याला स्लीव्सचा असा आकार दिला. आणि आता ते साऊथ पॅटर्नला खूप ट्रेंडमध्ये स्लीव्ज आहेत ना, त्याच पद्धतीच्या स्लीव्ज आपण कट करणार आहोत या ड्रेसला. खूप सुंदर असा ड्रेस दिसेल हा. आणि वरची साईड 5.5 इंच एक्स्ट्रा कापड होता माझ्याकडे. सो 5.5 इंच मी उंची घेतली त्याची. आणि मेन स्लीव्ससारख्या स्लीव्स कट करून घेतल्या. आणि जे स्लीव्स होतं ना, 5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं, त्याला एक टक मारून घेतला, जेणेकरून आपल्याला प्लेट्स करताना लक्षात राहील. आणि हा मेन फॅब्रिक होता, जो मधला भाग काढला ना आपण साडीचा, तोच मधला भाग आपण 4 भागांनी डिवाईड करून असा आखून घेतला आहे. आणि मला आता
33 म्हणजे 33 इंच आपल्याला उंची लागणार आहे मेन फॅब्रिकची. सो आता हे बघा इथे 34 इंच घेतलं मी, 33 लागणार आहे आपल्याला, पण 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी ठेवायचं आहे म्हणून मी 34 इंच घेतलं. कारण वरची साईड हा कपड्याचा धाग्या निघण्याची शक्यता असते, थोडंसं एक्स्ट्रा शिलाईमध्ये घेते म्हणून 1 इंच एक्स्ट्रा ठेवलं मी. आणि इथे पार्ट असे 4 पार्टच्या भागानं कापून घेतले आणि मधला जो भाग असतो ना त्यालासुद्धा 2 करून घ्यायचे आणि असा वेगवेगळा करून घ्यायचा. याचा स्टिचिंग व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका, तेव्हाच तुम्हाला हे ड्रेस कसा बनला हे नक्की कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काय असताना सगळ्यांना फास्ट करण्याची सवय पडते म्हणून हा व्हिडिओ फास्ट बनवला आहे. बाय.